आता या ठिकाणी बाहेर सोयाबीनचं वर्गीकरण चालू आहे. काय सांगाल, हे काय प्रकार आहे नेमका? तरी सोयाबीनची प्रतवारी करायचं काम चालू आहे आपल्या राजूर गावामध्ये. आज या ठिकाणी शासकीय सोयाबीनचा हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या वतीने आज राजुरी गावामध्ये विनय कृषी फार्मास्युटिकल कंपनीला ₹10,00,000 हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर झालेला आहे. आज त्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि प्रत्येक सोयाबीन खरेदीला सुरुवात पण आज झालेली आहे. तर ज्या सोयाबीनमध्ये काडी कचरा खडे माती अशा प्रकारचे जे काही मिक्स असते त्याचं वर्गीकरण करण्याचं काम आहे या ठिकाणी आता त्या चाळ्यांद्वारे करण्याचं काम चालू आहे. यापूर्वी आपल्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे हमीभाव केंद्र नसायचे. त्यावेळी शेतकऱ्याला तोंडीतोड भावामध्ये म्हणजे अगदी 42 रुपये 43 रुपये बाजार भावाने सोयाबीनच्या ठिकाणी विकायला लागायचं. आज शासकीय हमीभावाने ₹53.28 या ठिकाणी सोयाबीन खरेदी केलेली जाणार आहे. तर शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे, आपण चांगलं वर्गीकरण करून चांगल्या प्रतीचं जे नेहमी आपण व्यापाऱ्याला घालतो अशाच पद्धतीचं, परंतु त्यात माती खडे डाळी खूप नसाव्या अशा पद्धतीची सोयाबीन प्रथम या ठिकाणी नोंदणी करायची आणि आपला नंबर ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपण या केंद्रावर सोयाबीन घेऊन यायचं. हे आपली नोंदणी आणि सोयाबीन घेतल्यानंतर साधारणपणे लवकरात लवकर आपल्या बँकेच्या खात्यावर सरकारच्या वतीने या ठिकाणी आपली सोयाबीनची हमीभावाची रक्कम आहे ती जमा केली जाते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे, आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्या हमीभाव केंद्र सरकारच्या वतीनं हमीभाव केंद्र सुरू केले त्याचा लाभ घ्यावा आणि आज त्याचं उद्घाटन पार पडलेलं आहे आणि प्रत्यक्ष हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदीला आज सुरुवात झालेली आहे. या हमीभाव केंद्रामध्ये जो आता कालावधी आहे, आता सुरुवात झाली, तर हे किती कालावधीसाठी चालू असणार किंवा बंद असणार? तसे शासनाचे अजून काही डायरेक्टली काय आमच्यापर्यंत आलेले नाही, परंतु 18,000 मेट्रिक टन सोयाबीन शासनाला खरेदी करायचं आहे. तोपर्यंत तरी हे हमीभाव केंद्र सुरू राहील अशी अपेक्षा आहे आम्हाला.